अभिनेता प्रसाद ओक कायमच अनेक गोष्टींसाठी चर्चेत असतो. सध्या त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच सोबत त्याचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तितकंच चर्चेत असतं. प्रसाद त्याची बायको, मुलं, आई वडील यांच्याबद्दल अनेकदा बोलताना दिसतो. नुकतंच त्याने कॉकटेल स्टुडिओला मुलाखत देताना त्याच्या आयुष्यातला एक कठीण प्रसंग सांगितलाय. तो म्हणाला, कोरोनाची पहिली लाट येऊन गेली होती, पण आपण सगळेच भयानक अनामिक भीतीमध्ये जगत होतो. थोडी कोरोनाची झळ कमी झाल्यानंतर सरकारने बायो बबलमध्ये शूट करण्याची परवानगी दिली होती, पण त्याकरता मुंबई बाहेर जाणं गरजेचं होतं, जेणेकरून एक युनिट त्या बायो बबलमध्येच राहील. म्हणजे त्या युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा माणूस त्या जागेत येणार नाही. अशा पद्धतीने त्या कामाचे नियम सरकारने बनवले होते. ते अगदी जसेच्या तसे नियम पाळत महाराष्ट्राची हास्य जत्राचं पूर्ण युनिट मुंबई सोडून दमणला पोहोचलं. दमणमधील एका 5 स्टार हॉटेलमध्ये हास्य जत्रेचा सेट बांधला होता. तिथेच आम्ही शूट करणार होतो आणि 30 एप्रिलला तिथल्या शेड्यूलप्रमाणे पहिल्या एपिसोडचं सकाळी 9 वाजता शूट सुरू होणार होतं. आम्ही सकाळी 6-7 वाजता उठलो, आवरायला लागलो. उठून जरा फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे 8 ते 10 मिस कॉल्स होते. मी झोपलो होतो. मी उठल्यानंतर ते पाहिलं. मग मी फोन केला. तिने मला सांगितलं की माझे वडील गेलेत. मुळात मी पुण्याचं असल्यामुळे पुण्यात खूप चांगले मित्र आहेत, ओळखी सुद्धा आहेत. एका मित्राच्या माध्यमातून त्यावेळचे पुण्यातील वैद्यकीय अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं माझे वडील आहेत. तर आपण काय करू शकतो? ते म्हणाले, साहेब, परिस्थिती भयंकर वाईट आहे. अर्धा पाऊण तास ठेवायची आम्हाला परवानगी आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला फोन करताय, विनंती करताय म्हणून 15 मिनिटं किंवा अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो. पण तुम्ही आता दमणला आहात आणि ते आता पुण्यात आहेत. पुण्याला यायला तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 तास लागतील. एवढा वेळ आम्ही ठेवू शकत नाही. भयंकर दबाव आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाहीये. हे ऐकल्यानंतर प्रश्नच नव्हता पुण्याला येण्याचा. एकतर प्रवास करताना खूप बंधनं होती. त्यावेळी आपण सहज प्रवास करू शकत नव्हतो. एवढं करून ते ठेवणार नव्हतेच. म्हणून मी त्यांना विनंती केली की भाऊ व्हिडिओ कॉल लावेल, शेवटचा वडिलांना बघू दे. ते म्हणाले, नाही साहेब, इथे मोबाईल आणण्याची परवानगी नाहीये. तुमचे भाऊ मोबाईल बाहेर ठेवून आलेत, त्यामुळे तेही शक्य नाही. मी म्हटलं, तुमच्याकडे असेल, तुमच्या फोनवरून व्हिडिओ कॉल लावता का? ते म्हणाले, मला परवानगी नाहीये, मी नाही करू शकत. त्यामुळे मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही. थोड्या वेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्य जत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.